प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास। शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हेच असणार। बैठकीमध्ये शरद पवारांकडून शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती। भाजपला महिलांना प्रतिनिधित्व देणं योग्य वाटत नाही, अजित पवारांची भाजपावर टीका। नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात सिंधी समाजाचा मोर्चा। शालिमार चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत केला निषेध। भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लाडू तुला, पटोलेंना भावी मुख्यमंत्री म्हणत कार्यकर्त्यांच्या घोषणा। जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात सिंधी समाज आक्रमक, ठाण्याच्या कोपरीमध्ये कडकडीत बंद, सिंधी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध। जळगावमधल्या मन्यारखेडा इथं पाण्यासाठी नागरिक आक्रमक, संतप्त नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा। अहमदनगरमध्ये ठाकरे गटाचा रास्ता रोको, लव्ह जिहाद प्रकरणातल्या आरोपींच्या अटकेसाठी कार्यकर्ते रस्त्यावर। मुंबईतल्या प्रस्तावित पाणीपट्टी दरवाढीला भाजपचा विरोध, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांकडून ट्विट करत भूमिका स्पष्ट। शहापूरमध्ये विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचं उपोषण, रुग्णालयातल्या डॉक्टरांची रिक्त पदं भरण्याची मागणी। चंद्रपूरच्या सिनाळा गावातील कोळसा खाणी प्रकल्पाला विरोध, जागतिक पर्यावरण दिनी पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते एकवटले, प्रकल्प रद्द करण्याची मागणी। गिरणा धरणावरील अवैधरित्या दिलेला ठेका रद्द करून स्थानिक मच्छीमारांना मासेमारीची परवानगी द्या, शिवसेनेचे आमदार सुहास कांदेंची मागणी। धरणामध्ये जलसमाधीचा दिला इशारा। दिल्लीतल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाचे राज्यात पडसाद, अमरावतीमध्ये रॅली काढत दिला कुस्तीपटूंना पाठिंबा। बुलढाण्यात कृषी विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर, एकाच कारवाईचे 2 पंचनामे सादर, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्याला केंद्र चालक आणि कृषी विभाग वाचवत असल्याचा आरोप। लातूरमधल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये फसवणूक, 35,000 रुपये घेऊन 2 महिन्यानंतर कामावरून काढून टाकल्याचा आरोप, संतप्त विद्यार्थ्यांचं आंदोलन। निळवंडे धरणातून कालव्यात सोडलेलं पाणी संगमनेरमध्ये पोहोचलं, पिंपळगाव कोंझिरा इथं बाळासाहेब थोरातांकडून जलपूजन। मावळमधल्या कुंडमळा धबधब्याच्या बंधाऱ्यावरनं धोकादायक प्रवास, व्हॅन वाहून जातानाचा प्रकार कॅमेऱ्यात चित्रित, दैव बलवत्तर म्हणून वाचले चालकाचे प्राण। गंगापूर तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा, वीज कोसळून एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी। आणि अदर पुनावाला यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा, कंपनी विरोधातील सोशल मीडिया पोस्ट तत्काळ हटवण्याचे आदेश, भविष्यात पोस्ट करण्यापासून प्रतिवादींना मनाई। नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्स।
हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। मंत्रिमंडळ विस्तार होईलच, मात्र विस्तार कधी होणार हे मुख्यमंत्री ठरवतील। नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिरूरमधून अमोल कोल्हेच राष्ट्रवादीचे उमेदवार, शरद पवारांचं शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती। भंडारा मुंबईनंतर बुलढाण्यातल्या खामगावातही झळकले नाना पटोलेंचे पोस्टर्स। पोस्टर्सवर पटोलेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। हसन मुश्रीफांना हायकोर्टाचा दिलासा कायम। ईडीनं दाखल केलेल्या प्रकरणात 20 जूनपर्यंत अटकेपासून मिळालं संरक्षण। जेजुरीतील धरणे आंदोलनाचा 11वा दिवस। विश्वस्त निवडीला ग्रामस्थांचा विरोध कायम, तर उद्या आणखी तीव्र आंदोलन केलं जाणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको। कांद्याच्या दरामुळे शेतकरी संतप्त। सोलापूर धुळे महामार्ग अडवला। मेट्रोच्या कामादरम्यान सळई कोसळली, वाहन चालक थोडक्यात बचावला। ठाण्याच्या 3 हात नाका परिसरातली घटना। आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुलोचना दीदींचं घेतलं अंतिम दर्शन, तर देवेंद्र फडणवीसांनीही वाहिली श्रद्धांजली। दीदींवर आज अंत्यसंस्कार। बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत अहमदनगरमधल्या एका बातमीनं। अहमदनगरच्या फकीरवाडा भागामध्ये दर्ग्याच्या उरूसमध्ये औरंगजेबाचा फोटो घेऊन डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। एमआयएमचे शहराध्यक्ष या उरूसमध्ये फोटो घेऊन बेफाम नाचत असताना व्हायरल झालेला आहे। या प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांना विचारलं असता औरंग्याचं नाव घेणाऱ्याला माफ केलं जाणार नाही असं त्यांनी ठणकावलंय। दरम्यान या फोटो आणि व्हिडिओचा आता पोलीस शोध घेत आहेत। औरंगाबादच्या फकीरवाडीमध्ये एका उरूसमध्ये पुन्हा एकदा औरंगजेबाचे फोटो जे आहेत ते झळकलेले आहेत। औरंगजेबाचे फोटो जर कोणी झळकवत असेल तर हे इथे मान्य केलं जाणार नाही। या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच असू शकतात। कोणी औरंग्याचं नाव घेत असेल तर त्याला त्या ठिकाणी माफी नाही। आपण पाहिलं गृहमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले ते। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। साहेबराव, फकीरवाड्यातल्या उरूसमधला हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे, काय नेमकी आता कारवाई होतीये या संदर्भात? अजिंक्य, अतिशय धक्कादायक हे प्रकरण आहे की ज्या प्रकरणातील काल मुकुंदनगर भागातील हा उरूस होता। त्या उरूसमध्ये मुकुंदनगर भागातील काही मुलांनी सीडी काढल्या होत्या। त्यामध्ये प्रामुख्याने ज्या सीडी काढल्या होत्या त्यामध्ये औरंगजेबाचे फोटो घेऊन एमआयएमचे शहर अध्यक्ष जे आहेत हे दिसले। त्यानंतर अनेक व्हिडिओ आता सध्या बाहेर येत आहे की ते 5 ते 6 व्हिडिओ आता मार्केट आलेले आहेत, व्हायरल होत आहे की त्या मुलांनी औरंगजेबाचे फोटो घेऊन डान्स केलेला आहे। अतिशय दुर्दैवी घटना आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये नगर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र प्रसार उमटत आहेत। काहींनी या आरोपींवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे, परंतु या सगळ्या प्रकरणावरती स्थानिक पोलीस आता हे शोध घेत आहेत की हे फोटो व्हिडिओ करून आले आणि कोण कोण याच्यामध्ये सहभागी आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचे संध्याकाळपर्यंत पोलिसांचे प्रयत्न असतील। साहेबराव, एमआयएमच्या शहराध्यक्षांचा उल्लेख यामध्ये होतोय, काय नाव आहे त्यांचं, नेमकी काय पार्श्वभूमी आहे, त्याबद्दल सविस्तर काय माहिती आहे पोलिसांकडे? एमआयएमचे 2 वर्षापासून जाकीरदार म्हणून एक एमआयएमचे अध्यक्ष आहे
सरफराज जागीरदार आहेत ते. आणि त्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण दिसतोय व्हाईट शर्टवाले जे आहेत त्याच्यामध्ये एमआयएमचे शहर अध्यक्ष आहेत आणि ते स्वतः हातामध्ये औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचताय हे तेच आहेत. त्यामुळे याच्यामध्ये एमआयएमचा एक फूस लावायचा प्रयत्न आहे का किंवा शहरातलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न आहे का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. कारण ज्या पद्धतीने मुलं नाचताय किंवा एमआयएमचे शहराध्यक्ष स्वतः नाचताय आणि त्याच्यावर 5 ते 6 फोटो व्हायरल होत आहे ते अतिशय धक्कादायक आहे की दिवसण्याचा प्रयत्न आहे का हेही पोलीस शोध घेत आहेत. बर. आणि साहेबराव, या पुढची नेमकी काय पोलिसांची भूमिका असणार आहे? शोध तर घेत आहेत, तपास तर सुरू आहे, मात्र या उरूस दरम्यान काही अनुचित प्रकार घडला होता का, त्या संदर्भातली काही माहिती समोर येते का? या उर्समध्ये असा अनुचित प्रकार घडलेला नाही, परंतु ज्या पद्धतीने औरंगजेबाचे फोटो महाराष्ट्रामध्ये वातावरण बनवत असताना अशा प्रकारे कृत्य करणं म्हणजे कुठे चितवणी देण्याकरताच हे फोटो व्हायरल होत आहे का किंवा जाणीवपूर्वक हे केले होते का याचाही पोलीस तपास शोध घेत आहे. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये कोणाचा पाठिंबा आहे काय सडक करण्यामागं याच्यामध्ये हेतू काय आहे? कारण यापूर्वी असं नगरमध्ये कधीही औरंगजेबाचे फोटो झळकले नाही किंवा झळकवले नाही. नगरमध्ये अशा प्रकारे अनेक उरूस निघतात, अनेक सीडी निघतात, परंतु औरंगजेबाचे यापूर्वी कधी फोटो आले नाही. बरोबर. आपण याच संदर्भात साहेबराव आपण एमआयएमच्या नेत्यांकडनं काय नेमकी त्यांची भूमिका आहे प्रतिक्रिया जाणून घेऊया. वारिस पठाण आहेत आपल्यासोबत. वारिसजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. अहमदनगरमध्ये औरंगजेबाचे फोटो घेऊन डान्स केला गेलेला आहे आणि हातात फोटो घेऊन डान्स करणारे एमआयएमचे शहराध्यक्ष आहेत असं समजताय. आपली पहिली प्रतिक्रिया? बघा, मला आतापर्यंत काय तिची माहीत नाही काय झालं तिथे. मी त्याला विचारतो काय झालं, त्याच्यानंतर मी काही प्रतिक्रिया असेल तर मी देऊ शकतो. आता मला काय माहिती तुमच्याकडून मला आता माहिती मिळली की असं झालंय तिचे नगरमध्ये. नाही पण वारिसजी, जर असं झालं असेल समजा कोणी केलं कसं करता केलं सगळं माहिती घेऊन मी तुम्हाला तुमच्याशी बात करतो. नाही पण या संदर्भातली एमआयएमची भूमिका काय नेमकी, मला फक्त तेवढं जाणून घ्यायचं तुमच्याकडनं. जर असे प्रकार होत असतील तर ते योग्य आहे का? नाही, मला बघायला तर द्या तर कोण आहे, कोण केलंय, एमआयएमचे असतील की कोणा दुसरी पार्टीचे असते, काय केला, कशा करता केला, कोणी केला आणि काय केला हे आपल्याकडे काय माहिती आतापर्यंत मिळालेली नाहीये. मला मिळेल माहिती त्याच्यानंतर मी तुमच्याशी संपर्क करतो साहेब. धन्यवाद साहेब आपला. बर. वारिस पठाण होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं. या व्हिडिओची माहिती घेऊन या संदर्भातली प्रतिक्रिया देतो असं वारिस पठाण यांनी म्हटलेलं आहे. पण एमआयएमच्या शहराध्यक्षाचा हा सगळा कारनामा असल्याचं बोललं जात आहे. अहमदनगरमधला हा सगळा प्रकार आहे. औरंगजेबाचा फोटो घेऊन उरूस दरम्यान हा डान्स करण्यात आल्याचा व्हिडिओ देखील आता व्हायरल झालेला आहे. पोलीस या सगळ्या संदर्भातला तपास करता आहेत. मात्र आपण देवेंद्र फडणवीसांची देखील प्रतिक्रिया ऐकली. जर असा प्रकार होत असेल तर निश्चितपणे कारवाई होईल असं सध्या तरी दिसतंय, तसं फडणवीसांनी सांगितलंय देखील. मात्र औरंग्याचं नाव घेणाऱ्याला माफी नाही अशी स्पष्ट भूमिका फडणवीसांनी याआधीच जाहीर केलेली आहे. हा व्हिडिओ आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. अहमदनगरमधला हा सगळा प्रकार आहे. अहमदनगरच्या फकीरवाडा भागात दर्ग्याच्या उरूसमध्ये औरंगजेबाचा फोटो घेऊन डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्या व्यक्तीच्या हातात औरंगजेबाचा हा फोटो आहे ती व्यक्ती एमआयएमचा शहराध्यक्ष असल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारली असता औरंग्याचं नाव घेणाऱ्याला माफ केलं जाणार नाही असं फडणवीसांनी ठणकावलेलं आहे. या संदर्भातले जे व्हिडिओ आहेत ते जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आलेले आहेत का याचाही तपास सध्या पोलिसांकडनं सुरू आहे. अहमदनगरमधला हा सगळा प्रकार आणि याच संदर्भातला हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. आणि याच संदर्भात आपण आणखी एक प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. अतुल भातखळकर आहेत आपल्यासोबत, भाजपचे आमदार. अतुलजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. अहमदनगरच्या फकीरवाडा भागातल्या दर्ग्याच्या उरूसमध्ये औरंगजेबाचा फोटो घेऊन डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि जी व्यक्ती हा फोटो घेऊन डान्स करतेय एमआयएमचा शहराध्यक्ष असल्याची माहिती मिळते. आपली पहिली प्रतिक्रिया? छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक सोहळा केवळ उभा महाराष्ट्राने उभा देश साजरा करत असताना औरंगजेबाची आठवण काढणाऱ्या एमआयएमच्या या औरंगजेबाच्या औलादींना येणाऱ्या काळामध्ये आम्ही पायबंद घालू. यांच्यावर कायद्याने तर कठोर कारवाई होईलच, पण औरंगजेबाने हिंदू धर्मावर, हिंदू समाजावर, या देशातल्या लोकांवर अनन्वित अत्याचार केले, मंदिरं भग्न केली. त्या औरंगजेबाचं प्रेम एमआयएमला आणि महाविकास आघाडीच्या लोकांना आहे. याला
चोख प्रत्युत्तर जनता येत्या निवडणुकीत दिल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि अशा देशद्रोही प्रवृत्ती खेचून काढण्याचं काम भारतीय जनता पार्टी 100% करेल. अतुलजी, मात्र एकीकडे कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्याचं काम पोलीस करतायत आणि सामाजिक सलोखा सामाजिक सलोखा राहावा आणि जातीय तणाव निर्माण होणार नाही यासाठीचे प्रयत्न सातत्यानं होत आहेत. मात्र हे असले प्रकार जर घडले आणि या संदर्भातले जर व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल केले जात असतील तर मग कुठेतरी याला तातडीनं पायबंद घालणं गरजेचं आहे असं वाटतं. 100% संबंधित व्यक्तींवर देशद्रोहाचा समाजातलं वातावरण बिघडवण्याचा गुन्हा तर दाखल करण्याची मागणी आम्ही करूच. त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. पण आमचं सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे पुढच्या वर्षभरात दंगली होणार महाराष्ट्रात, हे कसं काय बोलतात याची पण चौकशी झाली पाहिजे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम काही शक्ती त्या जाणीवपूर्वक करतायत. त्यांचे मुखवटे, त्यांचे हिजाब आता दूर केले पाहिजेत आणि त्यांचे खरे चेहरे हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर सरकार तर आणेलच आणि भारतीय जनता पार्टी पण आणल्याशिवाय राहणार नाही हे मी या निमित्ताने सांगू. बरं, अतुलजी खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपले प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांनी सुद्धा या संदर्भातली माहिती आपल्याला दिली त्याबद्दल साहेबराव आपले देखील आभार. पुढची आणखीन एक महत्वाची बातमी. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली होती आणि या भेटीमध्ये राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो अशी माहिती मिळतेय. वादग्रस्त आणि प्रभावहीन मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तर या नव्या मंत्रिमंडळामध्ये काही नवोदितांना देखील संधी मिळू शकते अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळतेय. मिशन 45 ला फायदेशीर ठरणाऱ्यांनाच स्थान नव्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये देण्यात येणार असून प्रभाव पाडू न शकणाऱ्या मंत्र्यांना नारळ दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. नव्या मंत्रिमंडळामध्ये महिलांना देखील स्थान मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आम्ही दोघंही केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित भाईंना भेटलो. ते कॅबिनेटच्या बद्दल देखील सकारात्मक चर्चा झाली. त्या बाबतीत देखील अमित भाई सकारात्मक आणि आम्ही देखील लवकरच तोही निर्णय होईल. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय तुम्ही दिल्लीला गेल्यानंतर चर्चा सुरू झाली की मंत्रिमंडळ विस्तारला होणारच केव्हा होणार हे माननीय मुख्यमंत्री ठरवतील आणि तुम्हाला सांगते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, देवेंद्र फडणवीस असतील, काल दिल्लीला गेले. अनेक विषयाच्या अनुसंधानावरून त्यांनी चर्चाही केली. त्यात मंत्रिमंडळ विस्तार हा पुन्हा एका व्यक्तीसाठी नाही तर महाराष्ट्राचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची सुद्धा इच्छा आहे. मला तसं काही ठरलेलं नाही, परंतु मला वाटतं की सत्तेमध्ये हे जे काही सहभागी झालेले आहेत त्यांना कुठेही अडचण येणार नाही. प्रत्येकाला योग्य तो संधी तिथं दिले जाणार आहे, योग्य तो वाटा दिला जाणार आहे. म्हणून भाजप सेनेमध्ये ही सत्तेची लढाई नाही. त्यांना किती मंत्रिपद मिळतील, आम्हाला किती मिळतील ही लढाई नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह रविवारी दिल्लीमध्ये रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं होतं. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या भेटीबाबतची माहितीही दिलेली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजप शिवसेना एकत्र लढवणार असल्याचा निर्णय या बैठकीमध्ये झाल्याचं शिंदेंनी सांगितलं. तसंच आम्ही सगळ्या निवडणुका बहुमतानं जिंकणार असा विश्वासही त्यांनी या भेटीनंतर व्यक्त केलाय. याशिवाय सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्यानं आम्ही ही भेट घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, या सगळ्या निवडणुका शिवसेना आणि भाजपा महायुती, मुंबईमध्ये तर RPI देखील आहे सोबत, शिवसेना भाजपा महायुती पूर्ण ताकदीने एकत्र निवडणुका लढवणार आणि पूर्ण ताकदीने बहुमताने जिंकणार देखील, अशा प्रकारचं देखील आमची चर्चा काल झाली. या बाबतीमध्ये देखील
2019ला त्या टायमाला भाजपने आमच्यापेक्षाही जास्त सीट त्याच्यावर दावा केला होता आणि त्यांनी ते लढवल्या होत्या. म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांना जागा कदाचित जास्त द्याव्या लागतील याच्याबद्दल दुमत नाही. परंतु एकच आहे की आम्हाला मुंबईवर भगवा फडकवायचा या एका ध्येयाने शिवसेना भाजप त्या निवडणूक लढणार आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. ओबीसी आरक्षणाबाबत सत्ताधारी भाजप चालढकल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलेला आहे, तर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आपणच सोडवल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसी आरक्षण रखडल्याचा आरोप सुद्धा बावनकुळेंनी केला. यावर पुन्हा अजित पवारांनी ओबीसी आरक्षण मार्गी लागलं तर मग पालिका निवडणुका घेण्यास उशीर का होतोय असा प्रतिप्रश्न भाजपला केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवासामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसनी जेव्हा जेव्हा ओबीसीला न्याय द्यायचा विषय आला तेव्हा सर्वात जास्त विरोध ओबीसीच्या विषयाचा राष्ट्रवादी काँग्रेसने केला. आत्ताही हे जे शिबिर घेतलं हे शिबिर म्हणजे एक नौटंकी आहे, संपूर्ण नौटंकी आहे. त्यांना ओबीसीचं काही घेणेदेणं नाही आहे. सरकारमध्ये असताना त्यांनी कधी ओबीसीला न्याय दिला नाही, ओबीसी समाजाकरता कधी विचार केला नाही आणि केवळ 2024च्या निवडणुका लक्षात घेऊन ओबीसी बद्दल प्रेम दाखवायचं हे प्रेम हे खोटनाटं प्रेम आहे. आमच्याबद्दल टीकात्मक बोलणं हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि त्या पद्धतीने ते बोलतात. आम्ही त्याला जास्त महत्त्व देत नाही. त्यांना जे बोलायचं ते त्यांनी बोलावं. आज मग त्यांचं सरकार येऊन आज जवळपास वर्ष होत आलं, म्हणजे हा महिना संपला की 1 वर्ष होईल. मग 1 वर्षात त्यांनी तरी निवडणुका घेतल्या का? कशाला तुम्ही दुसऱ्यांच्यावर नावं ठेवता, दुसरीकडं बोटं दाखवता? तुम्ही एक बोट राष्ट्रवादीकडे दाखवत असताना 3 बोटं तुमच्याकडे, ह्याचं कुठंतरी तारतम्य बोलणाऱ्याला आहे का नाही? राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यामध्ये आज बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत राष्ट्रवादीनं मोठा निर्णय घेतलाय. अमोल कोल्हे शिरूरचे उमेदवार असतील यावर शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची आढावा बैठक झाली. शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला असून पुन्हा एकदा खासदार अमोल कोल्हेच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतील. या बैठकीत शरद पवारांनी सर्वांसमोरच अमोल कोल्हे यांना तुम्ही पुन्हा लढणार का असा प्रश्न विचारला आणि या प्रश्नावर अमोल कोल्हे यांनी सुद्धा हो असं उत्तर दिल्याचं समजतंय. साहेब सांगतील ते धोरण, साहेब बांधतील ते तोरण. त्यामुळे इतर कुणीही आकारण कुठल्याही चर्चा करू नये. कलाक्षेत्रात मी काम करत असतो. महानाट्याचे प्रयोग असतील, वेगवेगळे चित्रपट असतील, यामध्ये राजकीय भूमिका सोडून किंवा राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्व पक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी होत असतात. त्यामुळे त्यातून आकारण कुठलेही अर्थ काढू नयेत अशी माझी सुद्धा सगळ्यांना मी पुन्हा येईन म्हणायला आजकाल भीती वाटते. त्यामुळे साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. अमोल कोल्हे साहेबांनी सांगितलं की साहेब घेतील ते धोरण, बांधतील ते तोरण. आता त्यांना तोरण बांधायला सांगितलेले फक्त वर्षभरमध्ये त्या याच्यामध्ये मतदारसंघामध्ये फिरावं, लोकांच्या शंका कुशंका अडचणी काय असतील त्या दुरुस्त कराव्यात आणि प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी खासदार फंडातून लोकांना त्या ठिकाणी मदत करावी. रस्ते असतील, लाईट असेल, पाणी असेल, कामगारांचे प्रश्न असतील, अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे वगैरे, त्याप्रमाणे ते काम करतील अशी या ठिकाणी मला खात्री वाटते. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली आणि यावेळेला अजित पवारांचा रौद्रावतार कार्यकर्त्यांना पाहायला मिळाला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेच पाहायला मिळतेय आणि हाच धागा पकडून अजित पवारांनी भर सभेत कार्यकर्त्यांना सुनावलंय. पदं मिळाली नाहीत म्हणून भांडू नका असं सांगताना भांडणं केली तर मी कानाखाली आवाज काढेन आणि पदं देखील काढून घेईन अशी तंबीच दादांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. मुळशीच्या लोकांनी पण जरा काम करायचंय. मुळशीच्या लोकांना पदं दिलेली आहेत, भांडायचं नाही, नाहीतर एकेकाच्या कानाखालीच आवाज काढेल, बाकी काही नाही करायचं. त्याच्यातनं तुमची बदनामी होत नाही, बदनामी आमची होते, पवार साहेबांची बदनामी होते. ही कुठली फाजीलपणा चाललाय? मी पदाचा राजीनामा घेणं, मी टोकाचं फार मागीन. मग
आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर एकेरी शब्दात टीका केलेली आहे। गेल्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या वेळेला पवारांनी मस्ती केली, यावर्षी पवार का नाही आले असा सवाल पडळकरांनी केलाय। गेल्या वर्षी त्यांना आपली चौंडी काढून घ्यायची होती आणि त्यामुळे तुमच्या परिवर्तनाचं केंद्र असणारं चौंडी जागृत ठेवलं पाहिजे असं आवाहन गोपीचंद पडळकरांनी केलंय। सोलापूरमधल्या मंद्रुप इथल्या धनगर समाजाच्या बैठकीमध्ये ते बोलत होते। गेल्या वर्षी एसटी जयंतीला त्यांनी मस्ती केली, पवारांनी केली का नाही? यावर्षी पवार का नाही आला? मी जे मुद्दे मांडत होतो की बाबा पवार 4 वेळा मुख्यमंत्री आहे, 12 वर्ष केंद्रात आता मंत्री होता, मागं कधी होता मला माहित नाही, त्यांचं सरकार होतं राज्यामध्ये 99 पासून 14 पर्यंत, ते एकदा पण आले नाहीत। गेल्या वर्षी त्यांना आपली चौंडी काढून घ्यायची होती। तुमचं जे परिवर्तनाचं केंद्र आहे हे तुम्ही जागरूकपणे डोक्यात ठेवलं पाहिजे ना, नेमकं काय चाललंय। कारण जेजुरी संस्थाननं पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा बसवला। जेजुरी संस्थानचा याचा काही संबंध आहे रे पवारांचा, होळकरांचा आहे ते। शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केलाय। विश्व प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप केले, त्यावर मी स्पष्ट करतो की आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना मानतो, मात्र तुम्ही कोणत्या नेत्यांना मानता असा खोचक सवाल शिरसाट यांनी राऊतांना विचारलाय। तसंच मातोश्रीचा आदर त्यांनी घालवला असून तुम्ही सिल्वर ओकवर कशासाठी जाता असं म्हणत शिरसाट यांनी टीकास्त्र सोडलंय। दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचं आमचं ध्येय आहे, आम्ही निवडणुका एकत्र लढू असंही शिरसाट यांनी स्पष्ट केलं। आमची निष्ठा ही शिवसेना प्रमुखावर आहे, शिवसेना प्रमुख आमचे नेते आहेत, युतीतले नेते हे मोदी साहेब आहेत, याबद्दल दुमत नाही। संजय राऊत यांनी शरद पवारच्या सांगण्यावरून ही सगळी फाटाफूट केलेली आहे, हे आमचा ठामपणे मत आहे। संजय राऊतला सांगेल, बाबा रे आता तू उद्धव साहेबाला डुबवलंच आहेस, त्या उद्धव ठाकरे गटाची सगळी वाट लावलेलीच आहे, आता तुझं काम संपलं, आता ही बडबड थांबव। पुण्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 5,75,00,000 रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना हस्तांतरित करण्यात आला। यावेळेला चांगली कामगिरी करण्यास पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सत्कारही केला गेला। पालकमंत्र्यांनी स्वतः भेटवस्तू देत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार केला। पोलीस प्रत्येक गुन्ह्यांचा तपास गांभीर्यानं आणि परिश्रमपूर्वक करतात, त्यामुळे नागरिकांनी पोलिसांसोबत असणं, त्यांना सहकार्य करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे असंही यावेळेला चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। ज्यांचा मुद्देमाल सापडला त्यांना देण्याचा अधिकाऱ्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला। खूपच रोषस्पर्शी कार्यक्रम झाला, कारण ज्यांचा ऐवज सापडला 84 लाखाचे मटेरियल अनेकांचे गेले होते, त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंदाचा भाव होता तो भाव पाहून पोलीस डिपार्टमेंटबद्दलचा अभिमान आमच्या मनामध्ये जो आहे तो अधिक वाढला की बाबा सरसकट अशी आपण टिप्पणी करू शकत नाही, काहीच करत नाही, ते काहीच करत नाही हे 1% झाले, ते करतात ते 99% आहेत। मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला याच्यापासून बोध घेऊन केवळ शिक्षा नसते तर बक्षीसही असतं। ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं। त्या 94 वर्षांच्या होत्या। दादरमधल्या सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली। सुलोचना दिदी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईतल्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतलं। सुलोचना दिदींची आईच्या रूपातील प्रतिमा आजही लाखो सिनेरसिकांच्या मनात चिरंतर कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रेम देणाऱ्या वात्सल्य मूर्ती हरपल्या आणि त्यांच्या जाण्याने प्रत्येकालाच वाटतं की आपल्या कुटुंबातलं कोणीतरी गेलंय, असं प्रेम जिव्हाळा त्यांनी निर्माण केला। या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनावर एक भुरळ घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला। त्यांना मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। अशा प्रकारची एक व्यक्ती ज्यावेळेस आपल्यातनं निघून जाते त्यावेळी निश्चितच आठवणी खूप राहतात आणि या आठवणीच पुढच्या पिढीला एक प्रकारे मार्ग दाखवत असतात। मला विश्वास आहे की ज्या प्रकारची कारकीर्द त्यांनी
या चित्रपटसृष्टीमध्ये गाजवली त्यातनं अनेकांना प्रेरणा मिळेल आणि त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न अनेक लोक करतील. मी सुलोचना दीदींना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. लव्ह जिहाद नंतर आता धर्मांतराचा एक असा प्रकार समोर आलेला आहे ज्यामुळे पोलीस प्रशासन खडबडून जागं झालंय. मोबाईल गेम खेळण्याच्या बहाण्यानं मुलांचं धर्मांतर केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. या प्रकरणी मुंब्र्यामध्ये उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद पोलिसांची जी मोठी एक टीम आहे ती ठिकठिकाणी गस्त घालतीये. धर्मांतर करणाऱ्या शाहनवाज मकसूद या तरुणाचा शोध घेतला जातोय. पण शाहनवाज आपल्या कुटुंबासह फरार झाला असून गाझियाबाद पोलिसांना त्यांचा काहीही ठावठिकाणा लागत नाहीये. मोबाईल गेमच्या बहाण्यानं धर्मांतर करण्याचा हा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये समोर आलेला आहे. ही एक मोठी टोळी आहे जी अशा पद्धतीनं मुलांना हेरून त्यांचं धर्मांतर करतेय. हे गाझियाबाद पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे. गाझियाबाद इथं पोलिसांनी याच प्रकरणी एकाला अटक केली तेव्हा महाराष्ट्रातल्या मुंब्रा शहरातल्या शाहनवाज मकसूद याचं नाव समोर आलं. या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे. बस और कोई भी नहीं. कब से बंद है घर? ये घर ना 5 दिन से बंद है. अभी आज का 5वां दिन. परिवार में कितने लोग रहते हैं इनके? 4 जने, 2-3 बेटे और एक माँ. बस. शहनवाज को आप जानती थी? शहनवाज अच्छा है, वो छोकरे लोग अच्छे है. ईटू साजू से जानते थे हम लोग. शहनवाज किस हिसाब से नहीं जानते थे. ईटू साजू जानते थे. एक छोटा वाला है, उसका नाम क्या है, बस 3 लोगों को मैं जानती हूँ. कितने दिन हुआ ये ताला लगा हुआ इनके घर में? अच्छा 5वां दिन है. मैं तो समझी कि शादी विधि में गए लगता ताला मार के. नहीं तो कभी ताला नहीं लगता इनके घर में. कभी किधर नहीं जाते ये लोग. पुलिस वगैरह कुछ आई थी? कोई भी नहीं आया. कोई भी नहीं आया इधर. इनके घर में पुलिस कभी जिंदगी में कभी नहीं आई पुलिस ना कुछ भी. अच्छा ये हमेशा बंद ही रहता है घर? नहीं, वो हमेशा रहती 24 घंटा घर में. खुद का घर था? खुद का घर है ये. खुद का घर है इनका. हाँ मतलब 4-5 दिन से लोग. हाँ 5. हाँ कभी किधर नहीं जाती वो. अच्छी मिजाज के सब तरह से बातचीत करते. उनके बच्चे लोग सब करते. कुल कितने घर में परिवार वाले? 4 जने, 3 बेटे. आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. अजित वांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, मोबाईल गेमच्या बहाण्यानं धर्मांतर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलेला आहे. मुंब्र्यामध्ये आता शाहनवाज नावाच्या आरोपीला शोधलं जात आहे. अजित, काय नेमकी याबद्दलची माहिती? अजिंक्य, गाझियाबाद पोलीस जे आहेत ते गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुंब्र्यामध्ये ठाण मांडून आहेत. त्यांनी वेगवेगळ्या मार्गे शाहनवाजला शोधण्याचा प्रयत्न केला. पण आता जी माहिती समोर त्यानुसार तो शाहनवाज हे देखील त्याचं खरं नाव नव्हतं. तो वेगळ्या नावाने राहत होता आणि त्याचे 2 ते 3 पत्ते मिळालेले आहेत. सर्व ठिकाणी गाझियाबाद पोलिसांनी मुंब्रा पोलिसांच्या मदतीनं गस्त घातलेली आहे किंवा छापे टाकलेले आहेत. पण तरी देखील त्याचा ठाव ठिकाण लागले नाहीये. मुळात काही गेम्स आहेत की ज्या अशा गेमच्या बहाने जे तरुण आहेत त्यांना तरुणांना हेरायचं आणि ते गेम हरू नयेत म्हणून त्यांना धर्मांतर करायला लावायचं. तू धर्मांतर केलंस तर तू कोणताही गेम हरणार नाहीस अशा पद्धतीने त्यांना विश्वास देऊन तरीयत जे आहे ते वाचन केल्यानंतर धर्मांतर होतं. अशा पद्धतीची जी एक परंपरा आहे त्यानुसार हा तरुण जो आहे आणि काही त्याचे मित्र जे आहेत ते मिळून एकत्रितपणे हा सगळा प्रकार करत होते. उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबादमध्ये असे 2 प्रकार समोर आलेले आहेत आणि त्यामध्ये मुंब्र्यातील या शाहनवाज मकसूद या तरुणाचं नाव समोर आलंय जो मुलांचं धर्मांतर करत होता. आणि अशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आणखीन काही तरुण आहेत जे वेगवेगळ्या माध्यमातून मुलांचं धर्मांतर करत आहेत आणि ती एक मोठी टोळी आहे किंवा एक मोठा ग्रुप आहे ज्या सगळ्याचा वापर करून ते वेगवेगळ्या मार्गाने मुलांचं धर्मांतर करत आहे. त्यामुळे पोलिसांची झोप जी आहे ती उडाली आहे आणि अशा पद्धतीनं आणखीन काही तरुण मुंब्र्यामध्ये सक्रिय आहेत का याचा तपास देखील पोलीस करतायत. पण शाहनवाज मकसूद नावाचा व्यक्ती जो आहे तो आपल्या परिवारासह फरार झाल्यामुळे पोलिसांचा तपास नेमका आता कुठल्या दिशेनं जातो हे देखील पाहावं लागणार आहे. अजित, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ॲक्शन टेसाचा HD